नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिनियर सिटीजनसाठी खरा आधार त्यांचं कुटुंब नसून ह्या 6 गोष्टी असतात. तर चला तर मग आपण बघूयात कोणत्या आहेत त्या 6 गोष्टी. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा परिस्थिती अनेकदा सरळ असते, पण जसे तुम्ही 60 पार करता तसं वास्तवता काहीशी वेगळी भासू लागते. आयुष्य बदलते, लोक व्यस्त होतात आणि त्याचबरोबर प्राधान्यक्रम मात्र बदलू लागतो. आणि अचानकच तुम्हाला जाणवते की ज्या आधारावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला होता तो तितका आता स्थिर राहिलेला नाही. तुम्ही जेवढं ते समजत होता. या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, जे वय वाढत असताना अनेकदा कुटुंबापेक्षाही जास्त विश्वासार्ह, जास्त महत्त्वाच्या ठरतात. याचा अर्थ असा अजिबातच नाही की तुम्ही तुमच्या प्रियजनापासून दूर व्हावं. तर याचा हेतू हाच आहे की तुम्ही खरा तुमचा आधार कुठून येतो आणि तुम्ही स्वतःला अशावेळी असहाय्य वाटू देणार नाही. तर जेव्हा आयुष्य सर्वात जास्त आधार मागते, जेव्हा तुम्ही या 6 गोष्टीवर तुमच्या आयुष्याची पायाभरणी करता, तेव्हा तुम्हाला मिळते ती सुरक्षा आणि आत्मनिर्भरता, जी कोणत्याही वादळात तुम्हाला टिकून राहण्याची ताकद देते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण ही 6 सूत्रे कदाचित तुमची विचारसरणीच बदलून टाकतील की खरा आधार कोणता असतो. आणि एकदा का तुम्ही हे समजून घेतलं ना, तर तुम्हाला कधीही एकटे आणि कमकुवत वाटणार नाही किंवा असुरक्षित देखील वाटणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक स्थिती. तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाचा आधार कोणी व्यक्ती नसते, तर ते असते तुमचे स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असते. पैशाने आनंद खरेदी करता येत नाही, पण त्यातून मिळते ती सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता. जसजसे वय वाढते तसतसे तुम्ही हे समजू लागता की कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणे ही कोणती योजना नसते, तर एक सगळ्यात मोठा तो धोका असतो. बघा, तुमची मुले आपले आयुष्य जगत आहेत. आपला खर्च ते स्वतः सांभाळत आहे, आपली जबाबदारी घेत आहे, आपले कुटुंब सांभाळत आहे. जरी ते तुमच्यावर कितीही प्रेम करत असले तरी गरज पडल्यावर ते मदतीच्या स्थितीत असतीलच असे नाही का? आणि विचार करा, जर त्यांनाही काही त्यांच्या गरजा असू शकतात, त्यांचेही काही प्रॉब्लेम असू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी गरज पडली त्यावेळी तुमच्या आर्थिक गोष्टी ते पूर्ण करू शकणार नाही का? तुम्हाला असं वाटत असतं की आपली मुलं आपल्याला मदत करतीलच, कारण तुम्ही नेहमी त्यांना त्यांच्या अडचणीत पैशाची मदत केलेली असते आणि त्यामुळे तुम्हालाही असं वाटतं की आपली मुलं आपल्याला मदत करतील. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ते नक्कीच मदत करतील असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. आणि मग तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना गरज लागली तेव्हा तुम्ही त्यांना पैसे देत जाता किंवा जेव्हा जेव्हा त्यांना अडचण वाटेल तेव्हा ते तुम्हाला हाक मारली तेव्हा तुम्ही त्यांच्या मदतीसाठी हजर राहता. परंतु काय होते की जेव्हा तुम्हाला एखाद्या वेळेला गरज पडते, तुम्ही संकटात असतात की एक डॉक्टरचं आहे, वैद्यकीय काही गोष्टी आहेत आणि त्यावेळी सगळी बचत तुमची संपलेली असते आणि त्यावेळी तुम्ही मुलांकडे पाहिलं तर त्यांनाही त्यांच्याकडे सुद्धा आर्थिक मदतीसाठी त्यांच्याकडे सुद्धा पैसे नसतात.
कारण त्यांच्या त्यांच्या याच्यात ते एवढे व्यस्त असतात की त्यांच्या मुलांचे लग्न, शिक्षण ह्या त्या गोष्टीत, आणि त्यांनीसुद्धा कदाचित एखाद्या वेळेला त्यांनीसुद्धा कर्ज काढलेलं असते, आणि मग या आयुष्याच्या धावपळीत अडकलेले असतो आपण. ते मुलं असतात आणि त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला मदत करत नाही. मग अशा वेळेला काय होतं की तुम्ही हतबल होता. कारण काय की आता तुमची मदत कोण करेल हा मोठा प्रश्न असतो, नाही का. हतबल होतो आणि म्हणूनच जे काही आहे तुमची आर्थिक बाजू ती तुमची मजबूत असायला हवी, असं मला वाटतं. आणि एक सर्वात मजबूत आधारस्तंभ आपली काय काय असते तर ती आर्थिक बाजू असते. हे काही श्रीमंत होण्याची गोष्ट नाही, तर तयार राहण्याची गोष्ट आहे. हा आपत्कालीन परिस्थितीसाठी आखलेला आराखडा आहे. जसा उत्पन्नाचा स्रोत असणे गरजेचे आहे, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, आणि अशा प्रकारे आर्थिक व्यवस्थापन करणे हेही तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून तुम्हाला राहावं लागणार नाही. जर तुम्ही 60 किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्वतःला काही आवश्यक असे प्रश्न तुम्ही विचारू शकता की माझ्याकडे खरंच मला गरज पडली तेव्हा बचत आहे का, माझे पेन्शनचे किंवा माझ्या निवृत्तीचे सुरक्षित अशी ठेव आहे का, आणि मी माझे आर्थिक धोके कमी केले आहे का. जर उत्तर नाही असेल तर आत्ताच तुम्ही पावलं उचला, बजेट बनवायला शिका, अनावश्यक खर्च टाळा, कर्ज टाळा, आणि अशी गुंतवणूक करा जे दीर्घकालीन स्थिरता देईल. कारण अखेरीस तुमची आर्थिक सुरक्षितता ही एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत उभी राहते. जवळचे नातेवाईकसुद्धा नाही, किंवा आपली मुलगी किंवा आपला मुलगा ते सुद्धा उभं राहू शकत नाही. कारण काय असतं त्याचं की त्यांच्याही काही अडचणी असतात, त्यांच्याही काही समस्या असतात, त्यांची मुलं आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांचा परिवार आहे, आणि ते सांभाळत असताना त्यांच्याकडे बचत असेलच तुमच्यासाठी. तर ही गोष्ट आपण गृहीत धरून न चाललेले बरं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक बाजू ही भक्कम करा, भक्कम असू द्या, जेणेकरून तुमचा खर्च तुम्ही भागवू शकाल, कोणाकडेही तुम्हाला हात पसरण्याची वेळ येणार नाही. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमचे शारीरिक आरोग्य. तुमचे शारीरिक आरोग्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्यात एक अशी गोष्ट आहे जिची जागा ना प्रेम घेऊ शकत, ना पैसा घेऊ शकत, ना दुसऱ्याचा आधार, आणि ते म्हणजे तुमचं आरोग्य होय. आता 60+ आहे तुम्ही, आणि या वर्षानंतर तुमचे शरीर तुमच्यासाठी सर्वात मोठं सहकारी बनतो, तुमचा मित्र बनतो, आणि सर्वात मोठी अडचणसुद्धा तुमचं शरीरच तुमच्यासाठी बनते. हे अगदी सत्य आहे. कारण काय तर तुमच्याकडे आर्थिक स्थिती तुमची मजबूत आहे असली तरी काय होते की आरोग्य जर बिघडलं तर तुमचं स्वातंत्र्य संपते. जरी तुम्ही आर्थिक बाजू तुमची चांगली आहे, भक्कम आहे, आणि तुमचं जर तब्येत खराब झाली किंवा काही झालं तर अशा वेळेला तुम्ही काय होता, परावलंबी होता, नाही का. तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडते. आरोग्य बिघडलं तर तुमचं स्वातंत्र्य मात्र संपते. कुटुंब तुम्हाला किती प्रेम करत असेल तरी तुमच्याऐवजी ते व्यायाम करू शकत नाही. तुमच्याऐवजी ते योग्य आहार स्वतः घेऊ शकत नाही, आणि म्हातारपणाच्या परिणामांना थांबवू सुद्धा शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही जबाबदारी पूर्णपणे तुमची स्वतःची आहे. काही लोकांना वाटतं की गरज पडेल तर कोणी ना कोणी मदतीला येईलच, काहीतरी आपल्याला होईल, आणि किंवा
गरज पडेल तेव्हा आपण पाहू व्यायाम करायचा काय किंवा कुठल्याही गोष्टी. परंतु काय होतं की कोणी मदतीला येईल, पण सत्य हे आहे की प्रत्येकाकडे तुमच्यासाठी वेळ, ऊर्जा किंवा क्षमता असेलच असं नाही. आणि जेव्हा तुम्ही इतरांवर तुमच्या आरोग्यासाठी अवलंबून राहू लागता, तेव्हा हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आणि स्वातंत्र्यसुद्धा कमी होऊ लागतं. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुमचं आरोग्य. आरोग्याला आत्ताच प्राधान्य देणे हे तुमच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक असू शकते, नाही का? आता बघा, बरेच सिनियर सिटीजन असे आहे की आपण बघतो की जोपर्यंत ते कार्यरत होते तोपर्यंत अगदी तब्येतीने व्यवस्थित होते, चांगले होते. परंतु सक्रिय जोपर्यंत होते तोपर्यंत चांगले होते. पण निवृत्तीनंतर काय होते की ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे सोडून देतात आणि त्यांना वाटायला लागतं की आहे वेळ, अजून वेळ आहे, खूप वेळ आहे, बघू पुढे. आणि मग नंतर हळूहळू काय होतं की त्यांची ऊर्जा कमी व्हायला लागते, त्यांच्या चालण्यात फिरण्यात अडचणी येऊ लागतात, कारण सराव नसतो. ज्यावेळी कार्यरत होता त्यावेळी शरीर लवचिक राहतं आणि त्यामुळे तुमचं हिंडणं फिरणं असल्यामुळे तुमच्या शरीराला एक प्रकारचा व्यायाम घडत असतो. परंतु जेव्हा तुम्ही निवृत्त होता आणि निवृत्तीनंतर तुम्ही काहीही न करता बसून जेव्हा राहता, तर काहीच करत नाही, त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराची ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते, चालण्यात फिरण्यात अडचणी येऊ लागतात आणि साधे जरी काम असले तरी ते तुम्हाला जड वाटू लागते. आणि अशावेळी मुले वेळ मिळेल तेव्हा येतील, कारण तेही त्यांच्या कामात असतात. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा येतील ते, त्यांना वेळ मिळाला, कारण दररोज तर ते तुमच्यासोबत राहून तुम्हाला रोज वेळ देऊ शकत नाही, कारण तेही कामात असल्यामुळे. आणि ते हे आपल्याला समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्वातंत्र्य तुम्ही दुसऱ्यांच्या हातात देत आहे, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मग दुसऱ्यांची गरज भासते, म्हणून तुमचं स्वातंत्र्य कसं राहील. आणि ते तुमचं स्वातंत्र्य जर तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर आता आरोग्याची जबाबदारी तुम्हाला पुढे ढकलून चालणार नाही, कारण आरोग्य ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणतातच ना, आरोग्यम धनसंपदा, धनापेक्षाही आरोग्य हे खूप मोठं आहे. तुम्हाला एखाद्या खेळाडूसारखं ट्रेनिंग करायची गरज नाही. तर आता तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं म्हणजे तुम्हाला वाटेल की रोज धावायला जा, रोज हे करा, ते तर बिलकुल गरज नाही. खेळाडूसारखं ट्रेनिंग करण्याची गरज नाही, पण लहान लहान नियमित प्रयत्नच तुम्ही सर्वात मोठा तुम्हाला फरक पडू शकतो. दररोज शरीर थोडं थोडं चाललं, चालत राहिला आणि असा आहार घ्या की ज्या आहारामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल किंवा नुकसान होणार नाही तुमचं. आणि आरोग्य तपासणीला गांभीर्याने घ्या, कारण काय की आपण सगळ्यात जास्त आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आणि तपासण्या, आता काही दुखलं, आपल्यात अशी समज एक आहे की काही त्रास झाला, काही दुखलं तरच आपण डॉक्टरकडे जाणे आणि औषधी मेडिसिन घेणे. परंतु काय आहे की आता आपण ज्या स्टेजला आलो आहे की नाही, 60+ झालो आहे, तर नियमित आरोग्य तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे असते, खूप गरजेचं असते. आरोग्य तपासणीला तुम्ही गांभीर्यानं घ्या. जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या वेदनेची किंवा थकव्याची किंवा चालण्यात अडचणीकडे दुर्लक्ष करत असाल तर आता त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे येणारे उद्याचे दिवस तुमच्या आजच्या चांगल्या निर्णयाचे आभार मानतील, कारण काय, शेवटी तुमचा सर्वात मजबूत आधार ना तुमचे मुले आहेत, ना भावंडे आहेत, ना मित्र आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा आधार असेल तर तो म्हणजे तुमचं स्वतःचं शरीर आहे, जे तुम्हाला सक्रिय, सक्षम आणि आत्मनिर्भर ठेवते. तर जितके जास्त तुम्ही आज तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल तितकेच कमी
तुम्हाला उद्या दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल. आणि काय होतं की तुम्ही आरोग्याकडे सगळ्यात दुर्लक्ष करतात आणि म्हणून उद्या कुठली मोठा आजार होऊ नये यासाठी नियमित तपासण्या करणे हे खूप गरजेचं असतं. काही त्रास होत असेल तर हे नियमित त्रास सहन करणे हे खूप धोकादायक असतं आणि म्हणून नियमित आरोग्य तपासणी किंवा काही त्रास होत असेल तर डॉक्टरांशी बोलणे, डॉक्टरांना कळवणे, सांगणे हे खूप गरजेचं आहे. कारण काय आहे, आपण पॅरालिसिससारखा जर एखादा आजार झाला तर माणसाला आयुष्यभर दुबळं बनवते, नाही का? आणि आपण दुबळं होऊन जातो, सर्वस्वी दुसऱ्यांवर अवलंबून आपण राहतो. अशी वेळ कोणावरही येऊ नये आणि त्यासाठी आपण आरोग्य हे जपायलाच पाहिजे, नाही का? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमचा सामाजिक तुम्ही किती मिसळता. तर वय वाढल्यावर सर्वात सामान्य पण गंभीर चूक यापैकी एक म्हणजे स्वतःला एकटं करून घेणे. हे हळूहळू काय होतं की मित्र दूर जातात, आपले लोक सोडून जातात आणि मग एका दिवसात तुम्हाला जाणवते की तुमचा सामाजिक व्याप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. आणि समस्या अशी आहे की जेव्हा आयुष्यात मजबूत मैत्री नसते तेव्हा एकटेपण हळूहळू आत शिरतं आणि जेव्हा आपण वयाची 60 वर्ष पार केलेली असते तेव्हा एकटेपणा फक्त भावना नाही राहत, तर तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर ते तितकाच परिणाम करते. इतकेच नाही तर तुमच्या वयावरही त्याचा परिणाम तुम्हाला वाटू शकतो. की कुटुंब आहेच ना सोबत देण्यासाठी, पण सत्य असं आहे की तुमच्या मुलांची देखील स्वतःचं आयुष्य असते. ते तुमच्यावर खूप खूप प्रेम करतात, पण त्यांच्याकडे नोकरी आहे, कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहे आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत राहू शकत नाही. आणि म्हणूनच गरज आहे की तुम्ही असे एक सामाजिक जाळे तयार करा की जे कुटुंबाच्या पलीकडेही तुमच्या आयुष्यात रंग भरेल आणि तुमचं सामाजिक आयुष्य अतिशय मजबूत करेल. आपल्या मुलांवर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहणे हे आपल्यासाठी चांगलेच नाही आहे. त्यांच्यावर खूप प्रेम असतं आपलं आणि आपल्यावरही त्यांचं प्रेम असतं, पण वेळोवेळी आपल्या नोकरी आणि मुलामध्ये ते व्यस्त होतात आणि काय होतं की त्यामुळे ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही. काही आठवड्यातून एखाद्या वेळेला असं त्यांचं गडबडीत त्यांचं होऊन जाते आणि तुम्ही जर सर्वस्वी त्यांच्यावरच जर अवलंबून असला तर काय होईल की त्यांनाही थोडं त्रास होऊ शकतो की आपण वेळ देऊ शकत नाही ह्या गोष्टीचा आणि तुम्हाला सुद्धा त्रास होऊ शकतो. तर काय कराल की तुम्ही असं सामाजिक गोष्टीत मिसळा, मित्र बनवा, तुमच्या आता जगण्यात बदल करा, नवीन छंद स्वीकारा, जिथे त्यांना नवीन लोक भेटतील अशा ठिकाणी जा, पुन्हा संवाद सुरू करा. हास्य आणि उद्दिष्ट याची चमक परत तुम्हाला मिळवता येऊ शकते आणि स्वतःची जोड स्वतः तयार केला जातो. काय होतं, मैत्री, समुदायाची गट इतकेच काय तर साधे परिचय देखील तुम्हाला एक अमूल्य गोष्टी देतात. नात्याचा अनुभव असो, मग तो शेजारी असो की ज्याच्याशी तुम्ही दररोज हलके फुलके विनोद करता, किंवा तो एखादा पुस्तक क्लब असू शकतो, तुम्ही वाचायला जाऊ शकता त्या ठिकाणी, योगा ग्रुप असू शकतो, सत्संग गट असू शकतो, नाही का? आणि हे सर्व मिळून तुम्हाला भावनिक आधार देतात आणि आज जितके जास्त नाती तुम्ही तयार कराल येत्या वर्षामध्ये तितकाच अधिक आधार तुमच्याकडे असेल. आता स्वतःला विचारा तुम्ही की आयुष्यात कोण आहे जो तुम्हाला खरी खुशी देतो. तर उत्तर स्पष्ट नसेल तर आता वेळ आहे
की आपला व्याप वाढवण्याची. कारण शेवटी मजबूत सामाजिक संबंध फक्त साथ देण्यासाठी नसतात, तर ते तुम्हाला सतत आठवण करून देतात की तुम्ही किती मौल्यवान आहात. आणि ही नाती प्रत्येक वयाला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवते. आणि म्हणून सामाजिक सहवास अतिशय महत्त्वाचा आहे. लोकात जा, मिसळा आणि बघा तुमचं आयुष्य बदलून जाईल. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्याचा हेतू. बघा काय होते, आयुष्यात सर्वात दुर्लक्षित पण सर्वात शक्तिशाली आधार जर कोणता असेल आपला, तर दुसऱ्या व्यक्तीकडून नाही तर तुमच्या आतल्या हेतूपासून होतो. जेव्हा आपण 60+ असतो, अनेक लोकांच्या आयुष्यात एक बदल जाणवतो. त्या भूमिका पालक असणे, नोकरी करणारे असणे, कुटुंबाची देखभाल करणे आणि हळूहळू ते सगळं मागं पडायला लागतात. निवृत्ती येते, मुले आपल्या पायावर उभी राहतात आणि मग काय होतं, आयुष्याची गती मात्र मंदावत जाते. अशावेळी जर स्पष्ट दिशा नसेल तर स्वतःला निरुपयोगी वाटायला लागतं. विसरले गेलेले किंवा हरवलेल्या वाटल्यासारखं वाटतं. खूप काही असं काय होतं की अशावेळी तुम्ही स्वतःला निरुपयोगी समजायला लागतात. आणि मग सत्य हे आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असेल तरी ते तुम्हाला जगण्याचं उद्दिष्ट तर देऊच शकत नाही. ते तर स्वतःला शोधावं लागतं, नाही का? ते कितीही प्रेम करत असले तरी ते तुम्हाला उद्दिष्ट नाही देऊ शकत. उद्दिष्ट ही ती गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतः तयार करावी लागते. आणि तो कारण म्हणजे ज्या सकाळी तुम्ही उठण्याची प्रेरणा देईल, सकाळी जिव्हाळा निर्माण करेल, ध्येय किंवा सेवा करण्याची प्रवृत्ती निर्माण करेल आणि ज्यात तुमचा आत्मा तुम्ही गुंतवलेले असाल, असे काहीतरी जे तुम्हाला जगाशी जोडून ठेवेल. फक्त एक प्रेक्षक म्हणून नाही तर एक भागीदार म्हणून तुम्ही त्यात समाविष्ट असाल. आणि म्हणून काय होतं ना की जोपर्यंत आपण कार्यरत असतो तोपर्यंत आपण आपल्या कामात कुशल असतो, आपल्या काम आपल्या तरबेजपणे करू शकतो. परंतु निवृत्तीनंतर आपल्याला दिशाहीन वाटायला लागतं आणि मग काही महिन्यातच आपल्याला घर बेचैन करतं. दिवस असा मोठा वाटायला लागतो पण करण्यासारखं काहीच नसते. आणि मुलं तर त्यांच्या कामात व्यस्त असतात, सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात आणि मग आपल्याला काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव आपल्यात निर्माण होती. आणि मग आपल्याला काहीतरी निर्णय घेण्याची गरज तुम्हाला नाही वाटत का की काहीतरी करा, अशा वेळेला काहीतरी करायला पाहिजे. तर तुमचं जेणेकरून तुमचं उद्दिष्ट राहील की तुम्हाला जगण्याचं एक उद्दिष्ट मिळेल. काही छोटं मोठं काहीही असो, तर त्याच्याशी जर तुम्ही जोडले गेले, उद्दिष्ट जर असलं तर जीवन अगदी सुकर होतं. आयुष्यात उद्दिष्ट नोकरीतून मिळत नाही, ते काहीही असू शकते जे तुम्हाला जिवंत वाटायला वाटेल. काही नवीन शिकणे असो, कोणाला शिकवणे असो किंवा चित्रकलासुद्धा असू शकते, प्रवास किंवा फक्त स्वतःसाठी लहान लहान ध्येय निश्चित करणे ही गोष्ट आहे. असे काहीतरी करण्याची ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचं मन व हृदय दोन्ही सक्रिय राहतील. जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमचे चांगले दिवस आता संपले आहेत, तर हा विचार बदलण्याची आता वेळ आलेली आहे. तुमचे उद्दिष्ट तुमच्या वयासमोर संपत नाही, ते फक्त नवे स्वरूप धारण करतात. आत्तापर्यंतचं तुमचं उद्दिष्ट वेगळं होतं, तुमचा एक सुखी संसार होता, तुमचे मुलं, त्यांचं भविष्य, तुमचे टार्गेट्स हे तुमचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे आता उद्दिष्ट बदलणं खूप गरजेचं आहे. तुमचं उद्दिष्ट तुमच्या वयासोबत संपत नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते फक्त नवे स्वरूप धारण करते की जे तुम्ही त्याला द्या. आणि जितके जास्त तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसात अर्थपूर्ण त्या दिवसाला बनवा, तितकेच कमी तुम्हाला कोणाकडून आनंदाची अपेक्षा करावी लागेल. कारण शेवटी सर्वात मजबूत आधार तो नसतो जो तुमचा हात धरतो
किंवा आपले घरचे लोक, कुटुंबातले लोक, आपले नातेवाईक किंवा आपला मुलगा, तर हे कधीच आपलं हे नसतं, जीवन जगण्यासाठी मजबूत आधार नसतो. तर मजबूत आधार असतो तो असतो आपल्या आतमध्ये, आतून दिसतो. ती आतली आग पेटवा, ती आग जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहील. जर तुम्ही अजूनही ह्या गोष्टी दुर्लक्षित तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आत्ता सुरुवात करा, उद्दिष्ट ठरवा आणि उद्दिष्टानुसार तुम्ही त्यावर अवलंब करा. बघा, जीवन खूप चांगलं वाटायला लागतं. जीवनात काहीतरी उद्दिष्ट आलं की जीवन अगदी सोपं वाटतं, सुकर वाटतं आणि आनंददायी वाटतं. प्रत्येकाच्या अनुभवाने प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळतं. आणि जर काय होते, तुम्ही असा विचार करत असाल की आम्ही आत्तापर्यंत काम करतच होतो, कार्य करतच होतो आणि ह्यानंतरही कार्य करायचं का? परंतु कार्य किंवा काम ही अशी गोष्ट आहे की ते माणसाला जिवंत ठेवते. आणि जर निष्कारण काही काम न करता जर आपण जिवंत जगत असू, तर आपण फक्त जिवंत असतो, जगत मात्र नाही. त्यामुळे जगण्यासाठी एखादं उद्दिष्ट माणसाला जरूर असावं. आता 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची भावनिक दृढता. आयुष्य तुमची प्रत्येक वयात चाचणी घेतं. ते 60+ नंतर आव्हाने थांबत नाही, ती फक्त आपलं स्वरूप बदलतात. मित्र दूर होतात, आपले लोक सोडून जातात, त्याचबरोबर आरोग्याच्या समस्यासुद्धा येतात आणि अनेकदा आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक एकाकी वाटू लागतं. आणि सत्य हे आहे की तुमच्याकडे कितीही बाह्य आधार असो, बाह्य आधार म्हणजेच आपल्या मुलांचा, आपल्या घरच्या लोकांचा, आपल्या नातेवाईकांचा, ह्या जरी बाह्य आधार असला तरी सर्वात विश्वासार्ह शक्ती नेहमीच तुमच्या आतून असते. आणि परिस्थितीसोबत जुळवून घेणे, भावना समजून घेणे आणि कठीण काळात शांतता आणि समतोल राखणे, हेच ते गुण आहेत जे तुम्हाला प्रत्येक वळणावर पुढे जाण्याची ताकद देत असतात. खूप लोकांना असं वाटतं की त्यांचं कुटुंब नेहमीच त्यांच्या भावनिक आधार बनले आहे, मुले, भावंडे, नातेवाईक. पण वास्तव हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या समस्या असतात. ते नेहमी तुमच्यासाठी वेळ किंवा ऊर्जा काढू शकत नाहीत. आणि म्हणूनच भावनिकदृष्ट्या मजबूत होणे स्वतःसाठी आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्याच आतून शक्ती मिळवू शकाल आणि नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागू नये. स्वतःचा आधार बना. स्वतःला भावनिकदृष्ट्या सांभाळण्याचा निर्णय घ्या किंवा एखाद्या गटात सामील व्हा. दररोज तुमच्या भावना एखाद्या वहीत लिहायला सुरुवात करा आणि त्यावर तुम्ही काय कराल की हळूहळू त्या जे आहे तुम्ही जे करत आहे त्यातून तुम्हाला थोडं पॉझिटिव्ह जाणवायला लागेल. हळूहळू काय होते की दुःखावर मात करण्यासाठी गरजेचं असतं आणि त्यामुळे स्वतःमध्ये काही असे बदल करायला हवेत. भावनिक दृढतेचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या वेदना लपवाव्यात, बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या वेदना लपवायच्या नाही किंवा नेहमी मजबूत दिसावं, याचा अर्थ आहे तुमच्या दुःखाला स्वीकारणे, त्याला सकारात्मक पद्धतीने समजून घेणे आणि असे उपाय शोधणे जे तुम्हाला अंतर्गत शांतता देतील. मग ते लेखन असो, ध्यान असो, वैद्यकीय सल्ला असो किंवा फक्त स्वतःशी प्रामाणिक संवाद असो, या मार्गाने तुम्ही स्वतःला आतून आधार देऊ शकता. आयुष्य तुम्हाला काही देवो न देवो, जर तुम्ही स्वतःसोबत उभे राहण्याची सवय विकसित केली असेल तर तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे राहणार नाही. जितके जास्त तुम्ही तुमची भावनिक दृढता विकसित कराल, तितकेच कमी तुम्हाला इतरांकडून पूर्णत्वाची अपेक्षा ठेवावी लागेल. कारण प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक विजयात तुमच्यासोबत जर सर्वात खरा सोबती असतो आणि तो म्हणजे
तुम्ही स्वतः असता. तुम्ही स्वतः स्वतःची सोबती असता. आता पुढची महत्त्वाची गोष्ट 6वी तर बदल स्वीकारण्याची क्षमता ठेवा. जर आयुष्याबद्दल एक गोष्ट खरी असेल तर ती ही आहे की 60+ नंतर काहीही कायम राहत नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि ज्या गोष्टीवर तुम्ही आजवर अवलंबून होता ना त्या उद्या तितक्या विश्वासार्ह राहत नाही. या जीवनाच्या टप्प्यात खरा आनंद आणि समतोल मिळवण्याची गुरुकिल्ली भूतकाळाला पकडून ठेवण्याची नाही, तर बदलत्या काळानुसार स्वतःला जुळवून घेण्यात आहे. बघा, साधं उदाहरण घेऊ आपण एक. तुमची मुलं लग्नाच्या आधी सर्वस्व तुम्हाला मानत होती, नाही का? पण लग्नानंतर त्यांच्या प्रायोरिटी बदलत गेल्या. लग्नानंतर प्रायोरिटी बदलल्या, त्यानंतर मुलं झाल्यानंतर प्रायोरिटी बदलल्या आणि मग तुम्ही त्यांच्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर गेले. आणि म्हणूनच काय आहे की आपण आपल्या मनाला जर आपण भूतकाळातच ठेवलं की माझ्याशी तो किती चांगला वागायचा, आता का बरं नाही वागत, ह्याच गोष्टी जर पकडून ठेवला तर काय होईल की तुम्हाला दुःख होईल. कारण बदल स्वीकारा. बदल स्वीकारणे हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. बदलतच असते. बदल म्हणजे आता काळानुसार प्रत्येक गोष्टी बदलते आणि काळासोबत स्वतःला जुळवून घेता आलं पाहिजे आणि जुळवून घेणे ही खूप चांगली गोष्ट आहे. आता काही लोक वृद्धत्वासोबत संघर्ष करतात कारण त्यांनी अनेकदा तेच असतात जे बदलांना घाबरतात, जे जुन्या काळाला चिकटून राहतात आणि वर्तमानाला स्वीकारण्यास नकार देतात. पण जे लोक बदल स्वीकारायला शिकतात ना, जे स्वतःला लवचिक बनवतात ना, ते नवीन संधीसाठी खुले राहतात. ते प्रत्येक परिस्थितीत आनंद, ऊर्जा आणि समाधान मिळवतात. खूप लोक असे गृहीत धरतात की एक विशिष्ट वयानंतर माणूस जसा आहे तसाच राहतो. पण ही विचारसरणी धोकादायक ठरू शकते. कारण हीच विचारसरणी तुम्हाला नवीन अनुभवापासून, नवीन नात्यांपासून आणि नवीन शिक्षणापासून दूर ठेवत जाते. लवचिक असणे म्हणजे फक्त बदल स्वीकारणे नाही, तर ही एक सक्रिय प्रयत्न आहे की तुम्ही बदलासोबत नवीन स्वरूपात खेळावे, नवीन स्वरूपात तुम्ही बदलासोबत जगावे. बघा, आयुष्यात तेच लोक पुढे जातात ज्यांच्याकडे सर्वाधिक साधने नाहीत तर सर्वाधिक लवचिकता असते. जेव्हा एखादे दार बंद होतं ना तेव्हा दुसरे शोधतात. जेव्हा एखादं नातं बदलते ना तेव्हा ते जोडण्याचा नवीन मार्ग शोधतात. जेव्हा काही काम करत नाही ना तेव्हा ते काहीतरी नवीन करण्यास घाबरत नाही. तुमची जुळवून घेण्याची क्षमता ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ताकदीपैकी एक आहे आणि ती तुम्हाला आशावादी, आत्मविश्वास आणि समतोल देते. आणि जितके तुम्ही बदल स्वीकारायला शिकाल तितकेच कमी तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी गमावत आहात आणि तितकेच जास्त तुम्हाला जाणवेल की प्रत्येक वयात काहीतरी नवीन मिळवण्यासारखे असते. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला काही गोष्टी जर महत्त्वाच्या वाटत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.